गोड आहे ना? घरी बनवलं. नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांसाठी गुड इव्हिनिंग. ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रो, लवकरात लवकर कनेक्ट व्हायचं आहे. चला पटापट कनेक्ट व्हा. सोमनाथ सर, अंकिता, पूजा मॅडम, चला पटापट. चला तर, यापूर्वी आपण मराठीतील विरामचिन्हांचा अभ्यास केलेला होता. विरामचिन्हांचा अभ्यास करत असताना काल देखील आपण ओझरती त्याची आवृत्ती पाहिलेली होती. मग त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता की भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडे थांबतो, थोडा विश्रांती घेतो. तो आराम किंवा तो विराम ज्या चिन्हांनी दर्शवला जातो त्या चिन्हांना भाषेची विरामचिन्ह असे म्हणतात. मग विरामचिन्हांचे दोन प्रकार, एक विराम दर्शवणारी आणि दुसरी अर्थबोध करणारी आपण पाहिली होती. ओके मित्रो, यापूर्वी देखील विरामचिन्हांचा भाग झालेला आहे. काल आपण थोडासा रिपीट केलेला होता, तो म्हणजे विराम दर्शवणारी 4 चिन्ह पाहिली होती आपण: पूर्ण विराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम. चला तर आज आपण पाहणार आहोत, पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तो घटक आहे अतिशय महत्त्वाचा आणि तो आहे मराठी भाषेतील समास. चला तर, तुमची कोणतीही परीक्षा असेल, शीतल मॅडम, शीतल गुड इव्हिनिंग, पूजा मॅडम, चला पूजा झाली का? गेलते मंदिरात? पूनम धिल्लम, हा नमस्कार पूनम मॅडम मडके. पाहायचा ना समास? येस और नो? पाहायचा का समास? ओके पूनम, धन्यवाद. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील समास. तुमची कोणतीही परीक्षा असेल, शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये समासावरती प्रश्न हा असतोच. मी अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये समास म्हणजे काय आणि समासाचे जे काही प्रकार आहे ते प्रकार, त्याच्या ओळखण्याच्या खुणा सहज साध्या सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगणार आहे. मित्रहो, आज तुम्ही तुमचा 1 तास वेळ देणार आहात, किंबहुना परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करत आहात. मग तुमची पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, PSI ST असेल अथवा राज्यसेवा असेल, कोणतीही परीक्षा असू द्या, तर या परीक्षेमध्ये परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. समजा तुम्हाला शब्द दिला जाईल, ज्ञानेश्वर शब्द दिला,
ज्ञानेश्वर शब्द दिला. काय शब्द दिला? ज्ञानेश्वर. आणि ज्ञानेश्वर शब्द दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल या शब्दाची काय, हा जो काही समास आहे या समासाच्या संदर्भात विचार करत असताना मग ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर, बरोबर आहे ना. आता हा जो काही समास आहे या समासाचा प्रकार ओळखा. ज्ञानेश्वर, मग इथं पर्याय दिले जाईल ए, बी, सी आणि डी, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये मग तुम्हाला ओळखायचं आहे हा अव्ययभाव समास आहे, अव्ययभाव समास. त्याच्यानंतर विचारलं जाईल तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष नंतर द्वंद्व समास आहे, द्वंद्व, आणि द्वंद्व नंतर बहुव्रीही समास आहे, बहुव्रीही समास आहे. काय वाटतं तुम्हाला कोणता समास असेल? हा अव्ययभाव असेल, तत्पुरुष असेल, द्वंद्व असेल की बहुव्रीही आहे? कोणता समास असेल? बी. पाहूया कोणाचं उत्तर बरोबर आहे. काय असेल अंदाजे? ज्ञानेश्वर. बी उत्तर आहे. पूजा मॅडम. द्वंद्व अश्विनी, अश्विनी बी उत्तर आहे. अश्विनी येन मी आले, जगू कसा प्रिया तुझा मिला निरानी. चलो काय उत्तर आहे? चला तर अश्विनी मॅडमचं उत्तर आहे बी. पाहूया कोणाचं उत्तर बरोबर आहे. तर या ठिकाणी मित्र हो, हे ए उत्तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर हे द्वंद्व पण चुकीचं आहे, बहुव्रीही पण चुकीचं आहे. हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. काय आहे? तत्पुरुष. ज्ञानाचा ईश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर. ओके, ठीक आहे. दुसरा पर्याय मार्गस्थ किंवा पांतस्थ. शेतकरी, शेतकरी या शब्दाचा समास ओळखा. शेतकरी या शब्दाचा समास ओळखा. आणि इथं पर्याय दिलेले आहे. एक अलुक तत्पुरुष, दोन नन तत्पुरुष, सी विभक्ती तत्पुरुष, आणि डी उपपद तत्पुरुष. काय उत्तर असेल? तर मित्र हो, या ठिकाणी पहा, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की मगाशी जे काय मी तुम्हाला प्रश्न टाकलेले होते त्या प्रश्नांचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे समास म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कशाची व्याख्या माहित पाहिजे? समास. समासाच्या व्याख्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे अव्ययभाव समास कशाला म्हणायचं, त्यानंतर तत्पुरुष समास कशाला म्हणतात, त्यानंतर द्वंद्व समास काय असतो, त्यानंतर बहुव्रीही समास काय असतो. म्हणजेच हे जे काही प्रकार वगैरे आहे हे सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तरी देखील त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे अव्ययभाव समासामध्ये संस्कृत प्रत्यय उपसर्ग असतात, फारसी उपसर्ग असतात, त्याचबरोबर मराठी शब्दांची दुरुक्ती वगैरे असते. या तत्पुरुष समासाचा विचार जर केला तर अलुक तत्पुरुष, त्यानंतर नन तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष असे वेगवेगळे प्रकार असतात. आता पाहूया शेतकरी या समासाचं उत्तर तुम्ही काय दिलंय ते. अश्विनी डी उत्तर दिलंय ना. पाहूया अश्विनी मॅडमचं उत्तर आहे डी उत्तर बरोबर आहे की नाही. पूजाने डी दिलेला आहे. तर मित्र हो, या ठिकाणी तुम्ही जर सांगितलं अलुक तत्पुरुष हे उत्तर चुकीचं आहे, नन तत्पुरुष चुकीचं आहे,
हे विभक्ती तत्पुरुष चुकीचं आहे आणि अश्विनीने दिलेले जे काही उत्तर वगैरे आहे ते उत्तर अगदी बरोबर आहे. डी उत्तर बरोबर आहे. डी उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कोणतं आहे? उपपद तत्पुरुष समास. चला आपण सुरुवात करणार आहोत. पहा, माझ्याकडे लक्ष द्यायचे. आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील समास व समासाचे प्रकार. आता समास व समासाच्या प्रकारांचा विचार करत असताना मित्रहो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे समास म्हणजे काय. चला तर आपण समास म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. काय असतं की दैनंदिन जे काही व्यावहारिक जीवन वगैरे आहे, या व्यावहारिक जीवनामध्ये आपण कधी कधी पैशांची बचत करत असतो, पैशांची काटकसर करत असतो. कधी कधी आपण वेळेची बचत करतो, वेळेची बचत करतो. मग जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची. भाषेमध्ये देखील लिहिताना आणि बोलताना आपण शब्दांची काटकसर करत असतो, शब्दांचे एकत्रीकरण करत असतो. जसं पहा, मी जर या ठिकाणी म्हटलं, एखादं उदाहरण वगैरे घेतलं, शब्द वापरला गुळांबा. गुळांबा. आता गुळांबा म्हणजे तरी काय, तर गुळ घालून तयार केलेला आंबा. गुळ घालून तयार केलेला आंबा बरोबर काय झालं? गुळांबा झालं. गुळ घालून तयार केलेला आंबा बरोबर गुळांबा. इथं आपण म्हटलं पुरणपोळी. पुरणपोळी. आता याचा जर विग्रह वगैरे केला तर पुरण घालून तयार केलेली पोळी. तयार केलेली पोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर काय होईल? पुरणपोळी. आता तुमच्या लक्षात येत असेल ते म्हणजे असं की या ठिकाणी मित्र हो, आपण काय केलेलं आहे पहा. मला तुम्हाला नम्रता मॅडम, यापूर्वी आपण जे काल विरामचिन्हांचा टॉपिक घेतला होता, नम्रता मॅडम बाकीच्यांना सगळ्यांना सांगतो की आपण काल विरामचिन्हांचा जो काही टॉपिक घेतलेला होता तो टॉपिक जशी आपली नवीन बॅच सुरू झाली यापूर्वी तो भाग झालेला आहे. विरामचिन्ह भाग 1 मध्ये विराम दर्शवणारी चिन्ह आपण घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अर्थबोध करणारी जी काही 20 चिन्ह आहे त्या 20च्या 20 चिन्ह यापूर्वी आपली झालेली आहे. तुम्ही जर स्टोरेज व्हिडिओ मध्ये सर्च वगैरे केलं तर तुम्हाला तो विरामचिन्हांचा भाग भेटून जाणार आहे. साधारणपणे याचा जर विचार वगैरे केला तर मॅडम 18/4/2022 आणि 19/4/2022 त्याचबरोबर 20/4/2022 म्हणजे 18, 19 आणि 20 एप्रिलला विरामचिन्ह भाग 1, विरामचिन्ह भाग 2 आणि विरामचिन्ह भाग 3 हा भाग झालेला आहे. आणि काल देखील आपण विराम दर्शवणारी जी काही चिन्ह आहे ती चिन्ह घेतलेली होती. परत एकदा पहा, नम्रता मॅडमने प्रश्न असा विचारला होता विराम चिन्हांच्या संदर्भात. तर 18, 19, 20 एप्रिलला आपला विरामचिन्ह म्हणजे काय आणि विरामचिन्हांचे जे काही प्रकार आहे 20 विरामचिन्ह तो भाग यापूर्वी आपण पाहिलेला होता. काल आपण तरी देखील त्यातील विराम दर्शवणारी पहिली जी काही 4 चिन्ह होती पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम तो आपण घेतलेला आहे. आणि म्हणून तिथं पुढील विरामचिन्ह न पाहता आज आपण काय केलंय, समास हा घटक घेतलेला आहे. मग आता समासाच्या संदर्भात विचार करत असताना मी तुम्हाला ही 2 उदाहरणं दिलेली आहे. गुळ घालून तयार केलेला आंबा बरोबर गुळ आंबा. पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी. दुसरं पहा, बटाटे घालून तयार
केलेला वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा बरोबर बटाटे वडा, बटाटे घालून तयार केलेला वडा बरोबर बटाटे वडा. आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की बटाटे हा एक शब्द आहे, घालून हा दुसरा शब्द घेतला, तयार हा तिसरा शब्द आहे, केलेला हा चौथा शब्द आहे आणि वडा हा पाचवा शब्द आहे. कितवा शब्द आहे? पाचवा शब्द आहे. मित्रो, आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या पाचही शब्दांचं आपण काय केलं? एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर बटाटे वडा हा शब्द तयार झालेला आहे. 1 2 3 4 आणि 5 या पाचही शब्दांचं आपण एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर एकच शब्द तयार झाला, तो म्हणजे बटाटे वडा. बटाटे घालून तयार केलेला वडा बटाटे वडा. घर जावई, घरातला जावई. मी जर म्हटलं कंबर पट्टा, कमरेसाठी पट्टा. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो नीलकंठ. म्हणजेच इथं तुम्हाला आता पहिलं वाक्य लक्षात घ्यायचं आहे, ती म्हणजे समासाची व्याख्या आहे. ती अशी आहे, शब्दांच्या एकत्रीकरणाला शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? समास म्हणतात. एकदम परफेक्ट व्याख्या मी तुम्हाला सांगितली. परत एकदा पहा. बटाटे घालून तयार केलेला वडा, हे 5 शब्द आहे. या 5ही शब्दांचे एकत्रीकरण केलं, एक जोड शब्द तयार झाला, तो आहे बटाटे वडा. आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. दुसरी गोष्ट, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो, जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. काय म्हणायचंय त्याला? सामासिक शब्द म्हणतात. लक्षात घ्या, शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. बटाटे वडा, पुरणपोळी, आई वडील, विटी दांडू, कंबरपट्टा, घर जावई, ऋणमुक्त, दशानन, नीलकंठ, हे सगळे जे काही शब्द आहेत हे कोणते शब्द आहे? सामासिक शब्द. कोणते शब्द आहे? सामासिक शब्द. ओके. आता तिसरं जे काही वाक्य आहे ते तिसरं वाक्य आहे, कोणत्याही सामासिक शब्दात 2 पदे असतात. लक्षात ठेवा बरं का. कोणत्याही सामासिक शब्दात 2 पदे असतात. किती पदे असतात? 2 पदे असतात. कोणताही सामासिक शब्द घ्या, कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. जसं बटाटा एक पद आहे, वडा दुसरं पद आहे. घर जावई, घर एक पद आहे, जावई दुसरं पद आहे. बरोबर आहे की नाही? मी जर म्हटलं राजवाडा, राज हे एक पद आहे, वाडा हे दुसरं पद आहे. परत एकदा पहा. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. आता चौथं वाक्य आहे. चौथं वाक्य असं आहे, सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य दिले जाते, यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4 प्रकार
पडतात. नीट बारकाईने लक्षात घ्या. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. आता आपल्याला या 4 प्रकारांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला तर व्याख्या लिहायचे तर लिहा बरं. व्याख्या लिहायचे तर लिहू शकता. लिहा. चला व्याख्या लिहा. लिहा. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. पूजा मॅडम 18, 19 आणि 20 एप्रिलला विरामचिन्ह हा टॉपिक झालेला आहे. तुम्ही स्टोरेज व्हिडिओ पाहू शकता. आता आपण समास घेतलेला आहे. लिहा. चला समास. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. उदाहरण, बटाटे घालून तयार केलेला वडा. लिहा. बटाटे घालून तयार केलेला वडा बरोबर बटाटे वडा. बटाटे घालून तयार केलेला वडा बरोबर बटाटे वडा. दुसरा आकडा टाका. दुसरा आकडा टाकायचा आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाने. दुसरा आकडा. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. 3 सामासिक शब्द कोणते झाले? जसं घर जावई, नीलकंठ, पुरणपोळी, पितांबर हे सगळे सामासिक शब्द आहेत. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. तिसरं, कोणत्याही सामासिक शब्दात 2 पदे असतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. जसं विटी दांडू. विटी दांडू. विटी एक पद आहे, दांडू दुसरं पद आहे. मी जर म्हटलं लक्ष्मीपुत्र. लक्ष्मीपुत्र. लक्ष्मी एक पद आहे, पुत्र दुसरं पद आहे. ऋणमुक्त. ऋण एक पद आहे, मुक्त दुसरं पद आहे. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. चौथा आकडा. सामासिक शब्दातील कोणत्या पदाला, अज्जो धन्यवाद, सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य किंवा महत्व दिले जाते? सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य किंवा महत्व दिले जाते? प्राधान्य किंवा महत्व दिले जाते. यानुसार समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. समासाचे मुख्य किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य म्हणजेच महत्व दिले जाते यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. त्याला काय म्हटलं जातं? अव्ययी भाव समास. सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य दिलं जातं म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे, दुसरं पद महत्वाचं आहे, दोन्ही पदे महत्वाची आहे की तिसरं पद महत्वाचं आहे यावरून समासाचे किती प्रकार पडतात? 4.
समास प्रकारांचा विचार करत असताना या ठिकाणी समास प्रकार, या समास प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास. कोणता आहे? अव्ययभाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. कोणता आहे? तत्पुरुष समास. तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातंय पहा, हा कोणता समास आहे? अव्ययभाव. दुसरा कोणता प्रकार आहे? तत्पुरुष समास. आणि त्यानंतर तिसरा जो काही भाग वगैरे आहे या तिसऱ्या भागाचा जर विचार वगैरे केला तर तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. कोणता आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि त्यानंतर चौथा जो काही प्रकार वगैरे आहे त्या चौथ्या प्रकाराला म्हटलं जातं बहुव्रीही समास. काय आहे? बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. अशा पद्धतीनं या ठिकाणी सामासिक जो शब्द वगैरे आहे त्या सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य दिलं जातं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्या सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. या 2 पदापैकी कोणत्या पदाला प्राधान्य दिलं जातं हे यावरून समासाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार. 4 प्रकार कसे पडतात पहा. पहिल्या पदाला महत्व दिलं, 1 प्रकार झाला. दुसऱ्या पदाला महत्व दिलं, दुसरा प्रकार झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन्ही पदाला महत्व दिलं, तिसरा प्रकार झाला. हे दोन्ही सोडून तिसऱ्याच पदाला महत्व दिलं, दोन्ही सोडून तिसऱ्यालाच महत्व, तिसऱ्याच पदाला महत्व, कितवा प्रकार झाला? चौथा प्रकार झाला. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे कसं. पहा, काय होतं की कधी कधी कोणाला किती महत्व द्यायचं हे ठरवलं जातं. कल्पना करा की उद्याला घरातील दीदीचा किंवा ताईचा पेपर आहे. आता ताईचा पेपर आहे म्हटल्यानंतर आई म्हणते की ताईचा पेपर आहे, दादा तू थोडं थांब, ताईचा आवरून जाऊ दे, तिला पेपरला जाऊ दे, मग आपण बाकीचं पाहू, तू घाई करू नको. म्हणजे महत्व कोणाला दिलं? ताईला दिलं. दुसऱ्या दिवशी ताईला पेपरला सुट्टी आहे आणि मग दादाचा पेपर आहे. आता दुसऱ्या दिवशी कोणाला महत्व दिलं? ताई तू थांब, दादाचा आवरू दे. कोणाला महत्व दिलं? दादाला. तिसऱ्या दिवशी काय झालं? दोघांचेही पेपर आहे, अचानक पाहुणे आले. आई म्हणते तुम्ही दोघंही थांबा, पाहुण्यांना 5 मिनिटांमध्ये मी चहा करून देते आणि लगेचच तुमचं दोघांचं आवरून देते. आता कोणाला महत्व दिलं? दादाला पण नाही, ताईला पण नाही, आता पाहुण्यांना महत्व दिलं. बरोबर आहे ना? आणि कधी कधी काय होतं, दोघांनाही महत्व न देता तिसऱ्यालाच महत्व दिलं जातं. म्हणजे तो जो काय प्रकार आहे तो चौथा प्रकार होतो. 1 2 3 आणि एक चौथा. चला तर आता आपल्याला एक एक भाग समजून घ्यायचा आहे आणि म्हणून कोणत्या पदाला किती प्राधान्य दिलं जातं यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. यातील आता आपल्याला एका भागाचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आता कसं तर पहा, कधी कधी काय होतं, पहिल्या पदाला प्राधान्य दिलं जातं. पहिल्या पदाला प्राधान्य दिलं जातं याचा अर्थ असा की मी जर म्हटलं की गांधीजींनी आमरण उपोषण पत्करलं, आमरण, गांधीजींनी आमरण उपोषण पत्करलं. आमरण म्हणजे कसं? मरेपर्यंत. आमरण म्हणजे मरेपर्यंत. पुणे करार तुम्हाला माहिती आहे. पुणे करारामध्ये गांधीजींनी आमरण उपोषण पत्करलेलं होतं आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या
पुणे करारावर सह्या केल्यानंतर त्यांनी ते उपोषण सोडलं. आमरण म्हणजे कसं? मरेपर्यंत. मरेपर्यंत. मी जर या ठिकाणी हा पहिला शब्द काढून टाकला आणि गांधीजींनी मरण उपोषण पत्करलं, मेले आणि मग उपोषणाला बसले, असं कधी होईल का? नाही होत. बरोबर आहे ना? आमरण म्हणजे मरेपर्यंत. निलेश सर, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही विचारू शकता. आमरण म्हणजे काय? मरेपर्यंत. म्हणजे इथं कोणतं पद महत्वाचं होतं? आ, म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे. आमरण. आमरण. दुसऱ्या शब्दाचा जर विचार वगैरे केला तर मी जर म्हटलं समाजात बेईमान माणसांना किंमत नसते. बेईमान कोणाला किंमत नसते? बेईमान माणसांना किंमत नसते. आता असं जर मी म्हटलं तर या ठिकाणी हे पहिलं पद काढून टाकलं आणि आता वाचा, समाजामध्ये इमानी माणसांना किंमत नसते. चुकीचं आहे. कोणाला किंमत नसते? बेईमान. बेईमान. ओके. मी जर असं म्हटलं वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते. गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते. गैरहजर म्हणजे कसे? हजर नसलेले. मी जर असं म्हटलं वर्गात हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते, चुकीचा अर्थ होईल. म्हणजे इथं कोणाला शिक्षा होते? गैरहजर विद्यार्थ्यांना. मग मित्र, इथं तुमच्या लक्षात येते की सामासिक शब्दातील हे जे काही पहिलं पद आहे, हे पहिलं पद अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं आहे. हा, याच्यामध्ये पहिलं पद कसं आहे? महत्वाचं आहे. आणि म्हणून इथं आता तुमच्या लक्षात येतं की पहिलं पद हे अर्थदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. आता मित्र, कधी कधी काय असतं की सामासिक शब्दातील दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं. दुसरं पद कसं असतं? अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं. पहा कसं. इथं दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. मी जर म्हटलं की माझ्या आईने घर जावई केला. घर जावई केला. माझ्या आईने काय केला? घर जावई केला. आता या वाक्यामध्ये घर हे पहिलं पद आहे आणि जावई हे दुसरं पद आहे. आता दुसऱ्या पदाला आपण समजा झाकून ठेवलं. पहा, मी जर असं म्हटलं माझ्या आईने घर केला. माझ्या आईने घर केला बरोबर आहे का? माझ्या आईने घर केला, चुकीचा अर्थ येतो. आणि मी जर असं म्हटलं माझ्या आईने जावई केला. काय केला? माझ्या आईने जावई केला. फुकट खाऊ, जावई. आता जावई केला म्हणजे तिच्या पोरीचं काय केलं? लग्न केलं. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येतं घर जावई या शब्दामध्ये दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं आहे. कितवं पद महत्वाचं आहे? दुसरं एक उदाहरण देतो. पहा, मी जर म्हटलं की सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो. राजवाड्यावर गेलो होतो. राजवाडा. आता राजवाडा म्हणजे काय? राजाचा वाडा. राजा हे पहिलं पद आहे, वाडा हे दुसरं पद आहे. मग आपण जर असं म्हटलं सकाळी मी राजवर गेलो होतो. सकाळी मी राजवर गेलो होतो म्हणजे राजदूत गाडीवर गेला होता का? चुकीचा अर्थ होतो. मग आता जर तुम्ही असं म्हटलं सकाळी आम्ही वाड्यावर गेलो होतो. राजवाडा. राजवाडा. सकाळी आम्ही कुठे गेलो होतो? वाड्यावर गेलो होतो. बाई, वाड्यावर या. बरोबर आहे ना? म्हणजे इथं कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं पद महत्वाचं आहे. कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं पद. मी जर असं म्हटलं श्रीदेवी कंबर पट्टा वापरते. कंबर पट्टा वापरते. कोण? श्रीदेवी. आता कंबर हे पहिलं पद झालं, पट्टा हे दुसरं पद झालं. आता वाचा बरं, श्रीदेवी कंबर वापरते. आता श्रीदेवी कंबर वापरते म्हणजे काय करते समजतंय का? नाही समजत. श्रीदेवी कंबर वापरते वाक्याचा अर्थ लागत नाही. पण श्रीदेवी पट्टा वापरते. मग गळ्यातला असू द्या, कमरेचा असू द्या, कोणताही पोटाचा असू द्या, आपल्याला काय घेणं देणं नाही. पण श्रीदेवी पट्टा वापरते हे मात्र तितकंच सत्य आहे. म्हणून इथं तुमच्या लक्षात येते दुसरं पद अर्थदृष्ट्या प्रधान आहे. त्यानंतर कधी कधी मित्र हो, सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात. कधी कधी
सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी जर म्हटलं काय की मुले विटी दांडू खेळतात, विटी दांडू खेळतात. जर तुम्हाला विटी दांडूचा खेळ खेळायचा असेल तर विटी जेवढी महत्वाची तेवढा दांडू महत्वाचा आहे. विटी जेवढी महत्वाची तेवढा दांडू महत्वाचा आहे. मुलाच्या जीवनामध्ये आई वडील, मुलाच्या जीवनामध्ये आई जेवढी महत्वाची तेवढा वडील महत्वाचा आहे. संसारामध्ये नवरा जेवढा महत्वाचा तेवढी बायको महत्वाची आहे. प्रेम करण्यासाठी प्रियकर जेवढा महत्वाचा तेवढी प्रियसी महत्वाची आहे. बरोबर आहे ना? प्रियकर जेवढा महत्वाचा तेवढी प्रियसी महत्वाची आहे. सैराटमध्ये आरची जेवढी महत्वाची तेवढा परशा महत्वाचा आहे. बरोबर आहे ना? मी जर असं म्हटलं मुलाच्या जीवनामध्ये लिखाणामध्ये शिक्षणासाठी पाटी जेवढी महत्वाची तेवढा पेन महत्वाचा आहे. तुम्हाला शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची आहे. नाहीतर शर्टच घाला आणि फिरा गल्लोगल्ली मोकळच, चालेल का? नाही चालणार. म्हणजे शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची आहे. पॅन्ट घाला आणि उघडेच फिरा, चालणार नाही. शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची, पॅन्ट जेवढा महत्वाची तेवढा शर्ट महत्वाचा. बरोबर आहे ना? याचा अर्थ असा की ज्या समासामध्ये काही ठिकाणी सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात. इथं पेन जेवढा महत्वाचा तेवढी पेन्सिल पण महत्वाची आहे. इथं तुम्हाला काय सांगितलं, या ठिकाणी हे जे पेन वगैरे आहे हे पेन जेवढे महत्वाचे आहेत तेवढा हा बोर्ड देखील महत्वाचा आहे. आलं लक्षात? आणि आता त्यानंतर बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिल्याही पदाला महत्व नाही, दुसऱ्याही पदाला महत्व नाही, दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. आता मात्र मित्र तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल, मी एक एक भाग समजून सांगणार आहे. पण आता मी फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये ओळख करून देत आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. दोन पदापैकी कोणत्या पदाला किती प्राधान्य द्यायचं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिल्याही पदाला महत्व नाही, दुसऱ्याही पदाला महत्व नाही, या दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. ओके. अव्ययीभाव तत्पुरुष, द्वंद्व बहुव्रीही. अव्ययीभाव तत्पुरुष, द्वंद्व बहुव्रीही. पहिलं पद प्रधान, दुसरं पद प्रधान, दोन्ही पदे प्रधान, दोन्ही सोडून तिसरेच प्रधान. ओके. चला तर आता आपल्याला एका भागाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासाचा विचार करत असताना उदाहरणं घेतलेली आहेत. उदाहरण, आमरण, मरेपर्यंत. हा विग्रह झाला. आमरण मरेपर्यंत. आजन्म, जन्मापासून.
जन्मापासून हा विग्रह झाला. यथाशक्ती, कुवतीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला. आता मित्रांनो, हे जी काही उदाहरणं आहेत आपण पाहतोय अव्ययभाव समास. अव्ययभावाचा विचार जर केला, या ठिकाणी उदाहरणं घेतलेले आमरण, मरेपर्यंत, आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, यथाशक्ती, यथाशक्ती याचा अर्थ कुवतीनुसार, ऐपतीनुसार, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला. आता इथं तुमच्या लक्षात येईल की सामासिक शब्दातील आ पहिलं पद, आ पहिलं पद, यथा पहिलं पद, क्षणोक्षणी पहिलं पद, म्हणून इथं तुमच्या लक्षात येते सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे आहे. आणि म्हणून आता तुम्हाला व्याख्या लक्षात घ्यायची, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा मुख्य असते त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. परत एकदा पहा, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. जसे आमरण, मरेपर्यंत, आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, कुवतीनुसार, ऐपतीनुसार, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला. आणि मग हे जे काही अव्ययभाव समास आहे, या अव्ययभाव समासाचे पोट प्रकार नाहीत, पोट प्रकार नाहीत, पोट प्रकार नाहीत, पण याला काही उपसर्ग लागतात. या उपसर्गांचा जर विचार वगैरे केला तर उपसर्गांचा विचार करत असताना या ठिकाणी आहे एक संस्कृत उपसर्ग, संस्कृत उपसर्ग. दुसरे जे आहेत त्याला म्हटलं जातं फारसी उपसर्ग. कोणते आहे? फारसी उपसर्ग. आणि तिसरा प्रकार आहे मराठी शब्दांची दुरुक्ती, मराठी शब्दांची दुरुक्ती. असे याच्यामध्ये तीन प्रकारचे शब्द असतात. अव्ययभाव जो समास वगैरे आहे त्या अव्ययभाव समासामध्ये तीन प्रकारचे शब्द असतात. तीन प्रकारामध्ये एक संस्कृत उपसर्ग, म्हणजे मूळ शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा दोन अक्षरे लागतात त्याला उपसर्ग म्हणतात. दोन फारसी उपसर्ग आणि तीन मराठी शब्दांची दुरुक्ती. इथं कोणते प्रत्यय लागतात? आ, यथा, प्रति. इथं दर, हर, गैर, बे, बीन, बेमा यासारखे हे उपसर्ग लागतात. आ, यथा, प्रति, दर, हर, गैर, बे, बीन, बेमा. आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, ऐपतीप्रमाणे, प्रतिदिनी, प्रत्येक दिवशी. इथं दर साल, हर रोज, गैरहजर, बेईमान, बिनधास्त, बेमालून, बेमालूम. आता हे उपसर्ग आहे. इथं पहा, आजन्म, जन्मापासून, यथाशक्ती, कुवतीप्रमाणे, प्रतिदिनी, प्रत्येक दिवशी. इथं उपसर्ग दर साल, प्रत्येक सालाला, हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी, गैरहजर, हजर नसलेला, बेईमान, इमानी नसलेला, बिनधास्त, धास्ती नसलेला, बेमालून, एकरूप असलेला. हे झाले फारसी उपसर्ग, हे झाले संस्कृत उपसर्ग. आणि मराठी शब्दांची दुरुक्ती, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, घरोघरी, प्रत्येक घरी, दारोदारी, प्रत्येक दारी,
पदोपदी, प्रत्येक पावलाला, गावोगावी, प्रत्येक गावी, प्रत्येक गावी. पहा, क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला, घरोघरी, प्रत्येक घरी, दारोदारी, प्रत्येक दारी, पदोपदी, प्रत्येक पदी, गावोगावी, प्रत्येक गावी. म्हणजे मित्र, इथं तुम्हाला लक्षात येत आहे, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययभाव समास म्हणतात. अव्ययभाव समासामध्ये 3 प्रकारचे शब्द असतात. 1 संस्कृत उपसर्ग, 2 फारसी उपसर्ग, 3 मराठी शब्दाची दुरुक्ती. आ, यथा, प्रति, दर, हर, गैर, बे, बिन, बेमा हे उपसर्ग आणि मराठी शब्दांची दुरुक्ती. ठेवा लक्षात, ठेवा लक्षात. आ कंठ, कंठापर्यंत, नम्रता, नम्रता, शांतता, समता, बनता. बेडर, डर नसलेला, बेला शक, मनामध्ये शंका नसलेला, शक नसलेला, संशय नसलेला, बेशक. एकदम एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला अव्ययभाव समास सांगितलेला आहे. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते, याचे पोट प्रकार पडत नाहीत. फक्त शब्दांचे 3 प्रकार असतात: संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी शब्दांची दुरुक्ती. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण समास म्हणजे काय, समासातील 4 महत्वाचे घटक आणि पहिला प्रकार आत्ताशी आपण अभ्यासलेला आहे, अव्ययभाव समास म्हणजे काय आणि अव्ययभाव समासाचे जे काही 3 शब्द प्रकार आहे त्या 3 शब्द प्रकाराचा आपण विचार केला. यानंतर आता पुढील जो काही समास वगैरे आहे त्या पुढील समासाचा विचार जर केला तर तो आहे तत्पुरुष समास. कोणता समास आहे? तत्पुरुष समास. मित्रहो, आपण तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पाहणार आहोत. विभक्ती तत्पुरुष, नन तत्पुरुष, द्विगु, कर्मधारय, मध्यमपद लोपी, आलुक आणि उपपद तत्पुरुष. आता आपल्याला दुसऱ्या समासाचा विचार करायचा आहे, पण तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. म्हणजेच उद्या रात्री 9 वाजता तत्पुरुष समास म्हणजे काय आणि तत्पुरुष समासाचे जे काही पोट प्रकार आहेत त्या पोट प्रकारांचा 7च्या 7 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला विरामचिन्ह असतील, त्याचबरोबर इतर वर्ण विचार असेल, शब्द सिद्धी असेल, अथवा यापूर्वी झालेले जे काही टॉपिक वगैरे आहे त्या टॉपिकची तुम्हाला नावं सांगतो की आपली जशी बॅच सुरू झाली, बॅच सुरू झाल्यानंतर त्यामध्ये वर्ण विचार झालेला आहे, जोड अक्षरे झाली, विरामचिन्ह झाली, आकार विल्य मांडणी पण झाली, व कारकार्थ उपपदार्थ पण झाले, कर्ता व कर्म कसं ओळखावं हे पण झालेलं आहे. तर मागचे स्टोरेज व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याही पलीकडे आता पुन्हा नवीन बॅच सुरू होणार आहे, तिचा टायमिंग देखील चेंज असेल. तर पुन्हा एकदा नव्याने तुमचे ज्यांचं ॲडमिशन आहे त्यांचा अगदी भाषा उगम विकासापासून वर्ण विचार अगदी शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्व टॉपिक तुमचे होतीलच, यात काहीही शंका नाही. सध्या तरी कोणत्याही प्रकारची भरती वगैरे नाही, पण तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. आपला सिलेबस निश्चितपणे संपूर्ण टॉपिक पूर्ण होतील याची तुम्हाला खात्री दिली जाईल. अभ्यासक्रमाच्या संदर्भात तुमच्या कोणत्याही शंका असल्यास कधीही केव्हाही अकॅडमीचा क्रमांक आहे 8600 या क्रमांकावर तुम्ही मला विचारू शकता. माझा क्रमांक आहे 8600 या क्रमांकावरती कोणत्याही प्रकारची शंका मला विचारू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गणपत उघडे मराठी व्याकरण. या यूट्यूब चॅनलला देखील व्याकरण या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही भेट वगैरे दिली तर तिथे देखील तुम्हाला कर्ता व कर्म कसं ओळखावं,
चतुर्थी व द्वितीय विभक्तीचा फरक, कृदंत कशाला म्हणतात, धातुसाधित ते कशाला म्हणतात, सीमा संधी काय आहे, नाम कसे ओळखावे, प्रयोगाच्या ट्रिक्स कोणत्या आहे, काळाच्या ट्रिक्स कोणत्या आहे, हा सगळा भाग गणपत उघडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला साध्या सोप्या सरळ पद्धतीने पाहायला भेटेल. पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता तत्पुरुष समास व त्याचे पोट प्रकार घेऊन. धन्यवाद. हॅपी थॉट्स. गुड नाईट. शुभरात्री. मित्रो नमस्कार. आपण थांबतोय. पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. ठीक आहे. काही शंका आहे का विचारा. ठीक आहे मित्रो, आता जो तुम्ही मला प्रश्न विचारलाय तर हे प्रश्न माझा व्हॉट्सअप जो नंबर आहे या नंबरवरती टाका. तुम्हाला अचूक आणि योग्य उत्तर 100% दिलं जाईल. ओके.